नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनेलवर। श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत। खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस साजरे केले जाते। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी ही 7 डिसेंबर या दिवशी आहे। खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले। नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडतात। 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात। देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात। मार्गशीर्ष महिन्याला व्रत वैकल्यांचा महिना मानला जातो। हा महिना श्री विष्णूंना समर्पित आहे असा पुराणात उल्लेख आहे। या मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी व्रत केले जाते। याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते। यंदा 7 डिसेंबर शनिवारी रोजी चंपाषष्ठी आहे। चंपाषष्ठीचे नेमके महत्त्व काय आणि हा दिवस कसा साजरा केला जातो याबद्दल आपण जाणून घेऊया। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षड्रात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठी। मणी व मल्ल या राक्षसांना ब्रह्मदेवाने वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही। त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले। ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली। तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या 7 कोटी सैन्य घेऊन मणी आणि मल्ला या दैत्यांचा पराभव करत संहार केला। खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा, जोंधळे शिजवून त्यात धी व मीठ घालतात। कणकेचा रोडगा, भाकरी, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात। देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो। तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात देवाचे टाक, विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात। तळी भरण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त लोक हात लावत असतात। त्यानंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात। देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधतात व प्रसाद वाटतात। दिवटी बुधले याचे महत्त्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता, तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळाची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे। ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे। नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी। नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत विझवावी करावी व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे। आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षड्रात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत। घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे। सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार। ही माहिती आवडली असेल तर चॅनेल लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा।